सम्राट सरसेनापती सन्माननीय दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मागील 9 वर्ष मी हे पर्व चालवत होतो. प्रथमच ह्या वर्षी माझा राजकीय प्रवास या निवडणुकीमध्ये काही ट्विस्ट नंतर बदलला आणि मी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु बाळासाहेबांबद्दलचं जे प्रेम आहे ते कधीही कमी होणार नाही. त्यामुळे तो जो 10 वर्षांचा मागील कार्यकाळ राहिला या स्पर्धेचा, माझ्या भाजपातील माझे वरिष्ठ माजी महापौर, सध्याचे गटनेते आणि ज्यांच्या मुख्य उपस्थितीत माझा प्रवेश घडला असे सागरजी नाईक साहेब, तसेच माजी आमदार संदीपजी नाईक साहेब, माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चेनंतर मी ह्या स्पर्धेचं आयोजन करू शकलो. आणि त्या तिघांच्याही उदार मनाचा हा ज्वलंत नमुना आहे की त्यांनी मला त्याच फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा रंगवण्याची आणि चालू ठेवण्याची अनुमती दिली आणि त्याचप्रमाणे हे मी करू शकलो. सानपाड्यातील 16 संघ एकूण ही स्पर्धा खेळत आहेत. 12 संघ ओपन कॅटेगरीमधून खेळत आहेत आणि 4 संघ 40+ सामन्यातून 40+च्या कॅटेगरीतून खेळत आहेत. आणि अंतिमतः आगरी दणका विरुद्ध आगरी कट्टा हा सामना रंगलाय आणि पाहायला प्रेक्षक या सीताराम मास्टर उद्यानात सकाळपासून आणि कालपासून आले आहेत. स्पर्धेला चांगलं यश मिळालेलं आहे आणि अशीच ही स्पर्धा वृद्धिंगत होईल अशी मला खात्री आहे. आजतागत ज्या जनतेने मला पाठिंबा दिला, ज्या खेळाडूंनी पाठिंबा दिला, ते असेच यापुढे देत राहतील आणि कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. एक चांगलं टार्गेट या ठिकाणी 52 केले आहेत. तर या सुद्धा आणि वाचलेल्या बरं तिथे एक बॅटिंग मध्ये या बॅटिंगची धावांचा वर्षाव करतात, चौकारांचे षटकार मारतात. तुमची देऊन टाकलेला चेंडू, फुलरलेचा चेंडू या ठिकाणी थोडासा फ्लाईट देऊन टाकलेला चेंडू, थोडासा पंपर होते ऑन साईडला, क्षेत्ररक्षणात थोडासा कुठेतरी दिलाय. उडालाय, क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचतोय का? जेल टिपता येत नाहीये, मिळत नाहीये लोकांच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि